शिरूरमधील ढाकणे कुटुंबीय मारहाण प्रकरण, सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल. ढाकणे कुटुंब दहशतीखाली असल्यानं पोलीस संरक्षण देण्याची मागणी. सतीश भोसलेला अटक करणे, आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करणे या मागणीसाठी ग्रामस्थांची शिरूर पोलीस स्टेशन बाहेर गर्दी. शिरूर येथील सतीश भोसलेने ढाकणे पेतापुत्रांना केली मारहाण, गुन्हा दाखल. आरोपी सतीश भोसले भाजप आमदार सुरेश धस यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत प्रचार करतानाचा व्हिडिओ समोर. अंजली दमानी यांनी केला व्हिडिओ शेअर. वाल्मिक कराडची सर्व प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी एसआयटीचा कोर्टामध्ये अर्ज. कराडची राज्यभरात कोट्यवधींची संपत्ती असल्याचे पुरावे माझा हाती. देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा हात, याबाबतचे सगळे पुरावे मुख्यमंत्र्यांकडे असून त्यांनी धनंजय मुंडेंना सह आरोपी करावं, मनोज जरांगेंनी केली मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळेची हत्या झाली असावी, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली भीती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सोलापूरच्या करमाळ्यात कडकडीत बंद. आमदार धनंजय मुंडेंना हत्या प्रकरणात सह आरोपी करण्याची सकल मराठा समाजाची मागणी. लातूरच्या अनंतपाळमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी निषेधार्थ कडकडीत बंद. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी. देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बार्शी बंदची हाक. तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत नागरिकांकडून धनंजय मुंडेंच्या पुतळ्याचं दहन. हत्या प्रकरणामध्ये मुंडेंना सह आरोपी करण्याची केली मागणी. प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूर पोलिसांची उच्च न्यायालयात धाव. कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द करण्याची पोलिसांकडून न्यायालयाला विनंती. सपा आमदार अबू आझमींवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई बेकायदेशीर. इम्तियाज जलील यांची एक पोस्ट. अबू आझमीन विरोधात सकल मराठा मुस्लिम समाज आणि राज्य गुर्जर प्रतिष्ठान आक्रमक. औरंगजेबाचं उदात्तीकरण फौजदारी गुन्हा असावा तसा कायदा अधिवेशनात पारित करा, अन्यथा मंत्रालयासमोर तीव्र आंदोलनाचा सरकारला इशारा. मी महापुरुषांचा अपमान केलेला नाही, छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त बोललेलो नाही. निलंबनाच्या कारवाईनंतर सपा नेते अबू आझमींचं माझावर स्पष्टीकरण. अवैध वाळू उपसा आणि गौण खनिज उत्खननाच्या 6,192 प्रकरणात 299 कोटी रुपयाच्या दंडाची आकारणी. 192 आरोपींना अटक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. लाखो रुपये थकीत बिल अचानक आल्यानं शेतकरी हवालदिल. ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत मांडला मुद्दा. झिरो बिल फक्त निवडणुकीपुरतंच होतं का? कैलास पाटील यांचा सरकारला सवाल. सचिन वाझेला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील अटक कायदेशीर असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा. एनआयएने बेकायदेशीररित्या अटक केल्याचा दावा करत वाझेने सुटकेसाठी दाखल केली होती याचिका. गोंदियात निकषांच्या आधारावर 26,927 लाडक्या बहिणींचा अर्ज रद्द. शासनाने ठरवून दिल्या निकषांच्या आधारावर अर्जाची छाननी सुरू. लवकरच सिंधुदुर्गात सीएनजी बस धावणार. पहिल्या टप्प्यात कणकवली, कुडाळ आणि वेंगुर्ले 3 आगारांमधून सीएनजी बस धावणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर. गोदावरी नदीपात्रात सर्वत्र पानवेलीचं साम्राज्य. प्रदूषण रोखण्यासाठी जुन्या ड्रेनेज आणि गटारांच्या पाईपलाईन बदलण्याची गरज. आमदार देवयानी फरांदे यांची मागणी. राज्यातल्या कारागृहात 500 कोटींचा घोटाळा. शेतकरी नेते राजू शेट्टींचा आरोप. घोटाळ्यात अधिकाऱ्यांचेही सहभाग. चौकशी करण्याची राजू शेट्टी यांची मागणी. सर्व उर्दू शाळांसह 8,500 अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांची पदवी तपासली जाणार. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचे आदेश. बोगस पदवीच्या माध्यमातून शिक्षकांनी नोकरी मिळवल्याचा प्रकार उघड झाल्यावर निर्णय. 1ली ते 9वीच्या वार्षिक परीक्षेच्या वेळापत्रकावर शिक्षकांचा आक्षेप. एप्रिल अखेरपर्यंत परीक्षा घेतल्यास 1 मे रोजी निकाल शक्य नसल्याचं शिक्षकांचं मत. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी जाहीर केलं आहे वेळापत्रक. समाज कल्याण विभागाच्या परीक्षेला 2 ते 5 मिनिटं उशीर झाल्यानं 5 उमेदवारांना प्रवेश नाकारला. विद्यार्थ्यांना अश्रू अनावर. जळगावातल्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरचा प्रकार. 12वी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर. मनसेकडून बोर्डाच्या गलथान कारभाराचा प्रकार समोर. कॉमर्स शाखेच्या बँकिंग आणि फायनान्सच्या उत्तरपत्रिका कळंबोलीच्या रस्त्यावर. 12वीच्या परीक्षा केंद्रावर होमगार्ड दारू पिऊन ड्युटीवर आल्याचा आरोप. अकोल्यातल्या पातुरातील सावित्रीबाई फुले महाविद्यालयातला प्रकार. पुणे पोलिसांची 17 बुलेट चालकांवर कारवाई. कर्णकर्कश सायलेन्सर पोलिसांकडून जप्त. चालकांकडून 30,000 रुपयाचा दंड वसूल.
सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. फुल्लर समितीचा अहवाल जाहीर करा यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक, महसूल कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांचं आंदोलन. डीबीटीचे पैसे न मिळाल्यानं आदिवासी विद्यार्थी संतप्त. विद्यार्थ्यांचा मोर्चा मंत्रालयावर धडकणार. धुळे, नंदुरबार जिल्ह्यातल्या विद्यार्थी मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेणार. भोकरदन तालुक्यातील अनवा गावात एकाला लोखंडी रॉड गरम करून चटके दिल्याप्रकरणी वंचितचा मोर्चा. आरोपी नवनाथ दौडला तात्काळ अटक करून मकोका अंतर्गत कारवाईची वंचितची मागणी. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध विभागांच्या शासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेलं 353चा सुरक्षा कवच पुन्हा लागू करावं यासह विविध मागण्यांकरता आंदोलन. गोंदियात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन. जुन्या पेन्शनच्या मागणीसह विविध 17 मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक. अहिल्यानगरच्या जेऊर गावात लसूण पिकापासून शेतकऱ्याला मिळाला लाखोंचा नफा. 1.5 एकर लसणाच्या शेतीत 4 ते 5 लाख रुपयांचा नफा मिळाल्यानं शेतकरी आनंदी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.